एका गावात अनघा नावाची तरुण स्त्री राहत होती. लग्न होऊन फक्त 4 वर्ष झाली होती. पण अचानक अपघातात तिच्या नवऱ्याचं निधन झालं. ती फक्त 28 वर्षांची आणि 2 छोट्या मुलांची आई. गावातले लोक तिला विधवा म्हणून हिणवू लागले. पण अनघा हार मानायला तयार नव्हती. घर चालवायला काम करावं लागतं. ती लोकांच्या शेतात राबते, घरी चुलीवर पोळ्या भाजते आणि गावात विकते. सकाळपासून रात्रीपर्यंत ती फक्त धावतच असते. कधी अंगणात भाकरी भाजताना हात भाजतात, तर कधी मुसळधार पावसात शेतात काम करून ताप येतो. तरीही ती मुलांच्या चेहऱ्याकडे बघून स्वतःला उभारी देते. गावात काही लोक तिची थट्टा करतात. अशी बाई एकटी राहून काय करणार? काही लोक मदतीचं नाव घेतात, पण नंतर बदनामी करतात. अनघा रडते, पण मुलांसाठी स्वतःला सावरते. तिला जाणवतं की स्त्रीचं आयुष्य विधवापणात थांबत नाही, ते नवं सुरू होतं. एके दिवशी तिला गावातल्या महिलांच्या स्वयंसहाय्य गटाबद्दल कळतं. ती तिथं जाऊन मसाले तयार करणं, पापड बनवणं शिकते. हळूहळू ती छोटासा व्यवसाय सुरू करते. लोक तिच्यावर हसू लागतात, पण तिच्या मेहनतीनं आणि प्रामाणिकपणानं तिचं नाव गावभर पसरतं. मुलं शाळेत नीट शिकायला लागतात. गावात एकदा मोठा कार्यक्रम होतो. अनघाला मंचावर बोलावतात. तुम्ही विधवा नाही, तर संघर्षाची प्रतीक आहात. गावकरी टाळ्या वाजवतात. तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण हृदयात नवी ताकद येते. अनघा म्हणते, विधवापण म्हणजे आयुष्याचा अंत नाही. कष्ट, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक दिवस नवा पहाट असतो. गावकरी तिचा सन्मान करतात. मुलं तिच्या कुशीत डोकं ठेवून म्हणतात, आई, तू जगातील सर्वात धाडसी आहेस.